राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चेवणी सुकटची भाजी आणि इतकी इतकी चविष्ट होते ना. आम्ही लहानपणी नदीवर कपडे धुण्यासाठी आईला मदत करायला जायचो आणि आई कपडे धुवायला बसली की मग आम्ही मैत्रिणी मस्त नदीमध्ये ते छोटे छोटे मासे असतात ना, ते मासे ते मासे आम्ही आहे ना काय करायचो, एखादा कपडा घ्यायचो आणि त्या कपड्याने असं पकडायला बघायचो आणि एक 2-3 वेळेस आम्ही पकडले पण होते. पण आम्ही त्याची काही भाजी वगैरे केली नाही. परंतु ह्याच चेवणी सुकटाची भाजी इतकी चविष्ट लागते. तेच मासे नदीतले किंवा समुद्रातले छोटे मासे जे असतात ते छान वाळवतात मीठ वगैरे लावून आणि ते वाळवलेले मासे बाजारामध्ये विकायला आणतात आणि त्याचीच भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. इतकी इतकी चविष्ट लागते ना, तुम्हाला एकदा खाल्ली तर सारखी सारखी खावीशी वाटेल. आणि तुम्हाला माझ्या अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. आहे की नाही, तोंडाला पाणी सुटेल अशी चेवणी सुकट आणि ही खायला इतकी चविष्ट आहे ना, एकदा नक्की करून बघा. आणि आमच्याकडे याला चेवणी सुकटच म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. काही भागामध्ये याला तेंडली सुकट पण म्हणतात. आता ही अशी असते दिसायला. छोटे मासे मस्त मीठ लावून वाळवलेले असतात आणि मी हे एक छोटी वाटीभर घेतलेले आहेत. इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलाय, टोमॅटो बारीक चिरलाय, एकच टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर वाटीभर आणि आमसूल घेतलेले आहेत इथे मी 4 ते 5. आता तुमच्याकडे आमसूल नसेल तर आता कैरीचा सीझन आहे, मस्त कैरी टाकू शकता तुम्ही बारीक चिरून, किंवा तुम्ही चिंच पण वापरू शकता. थोडंसं आंबट काहीतरी वापरायचं म्हणजे खूप छान चव येते याला. आता मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला होता आणि तो खूप छान तापला होता. आता मध्यम गॅसवर ही चेवणी सुकट छान अशी परतून द्यायची, छान भाजायची, एकदम खरपूस भाजायची, एक असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायची. आणि ही सुकट खायला इतकी चविष्ट असते ना, तुम्ही नक्की करून बघा. हे अशा पद्धतीने मी एकसारखं हलवत राहणार आहे म्हणजे ही जास्त करपून नाही द्यायची आपल्याला. सोनेरी रंग आला की मग गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची. तर छान अशी मध्यम गॅसवरच भाजून घ्यायची म्हणजे छान एकसारखी भाजली जाते. आणि याचा धूर थोडा धूर यायला लागला ह्याच्यातून की मग आहे ना गॅसची फ्लेम बंद करायची आणि सोनेरी रंगाची झाली की ताटामध्ये काढून घ्यायची. आणि थोड्याशा खिडक्या पण उघडायच्या. आपल्या खिडक्या उघडल्या की मस्त बाहेरची लोक पण याचा सुगंध घेतात. अख्ख्या घरभर सुगंध दरवळला आहे याचा आणि हा तर आमच्या कोकणी लोकांना खूप आवडतो. आता हे छान भाजलेलं आहे खरपूस आणि मी हे एका ताटामध्ये काढून घेते. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. आणि हे काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काही बारीक कण असतात, मिठाचे कण असतात किंवा वाळूचे कण असतात, किंवा या माशाचे काटे असतात छोटे छोटे. तर मग आहे ना ते भाजल्यामुळे निघतात व्यवस्थित, त्यामुळे ते भाजायचं कंपल्सरी आहे. आणि हे छान भाजल्यानंतर हे बघा, हे अशा पद्धतीने निघतं. तर मग ते काढून टाकायचं आणि फक्त सुकट घ्यायची वरची आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवायचं. हे आता मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि हे एका साईडला ठेवून देते आणि मी गॅसवर पुन्हा एकदा पॅन गरम करायला ठेवते म्हणजे आपल्याला पुढची तयारी करून घेता येईल. आता हे मी साईडला ठेवून दिलंय आणि हे कंपल्सरी धुवा, कारण धुतल्यामुळे काय होतं, बारीक वाळूचे कण असतात किंवा मीठ असतं एक्स्ट्राचं तर ते निघून जातं म्हणजे तुम्हाला मिठाचा अंदाज कळतो त्याच्यामध्ये भाजीमध्ये. आता मी इथे ह्याच पॅनमध्ये, सेम पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकलंय. तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे तेलामध्ये आणि छान एक गुलाबी रंगाचा होईपर्यंत, मऊसर होईपर्यंत छान परतून घेणार आहे. कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे कांदा जास्त वापरला तर याची चव अजून दुप्पट होते. त्यामुळे कांदा टाकायला चिंगूसपणा करू नका. इतकी छान ही चटणी लागते ना.
आता कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान मी परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे. आपल्याला नंतर कमी करायचे जेव्हा आपण यामध्ये मसाले वगैरे टाकतो त्यावेळेस. आता कांदा पण छान फ्राय होत आहे. छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मी. टोमॅटो तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण टोमॅटोनी याची चव अजून वाढते. पण जर तुमच्याकडे नसेलच टोमॅटो तर नाही टाकला तरी चालेल. फक्त तुम्ही कांदा जरा जास्त टाका. मी इथे थोडा कमीच घेतलाय कांदा, अजून एक कांदा तरी घ्या याच्यामध्ये. आणि थोडी कोथिंबीर टाकली म्हणजे कोथिंबीरची चव फोडणीमध्ये छान उतरते, म्हणून मी फोडणीमध्ये टाकली याला. आता हे छान असं हलवून घेऊया आणि टोमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित मऊसर होईपर्यंत याला 1 मिनिटभर छान असं पॅनमध्ये परतून द्यायचं आहे. याच्यामध्ये आता मी मीठ टाकणार नाहीये. मीठ मी एकदम शेवटी टाकणार आहे, कारण मिठाचा अंदाज चुकू नये म्हणून. आता हे छान मऊ शिजलेलं आहे. हे मऊसर शिजल्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकणार आहे. हळद कमीच वापरा, कारण हळदीने पण चव बिघडते हळद कमी जास्त झाली तर. आणि मी इथे 1/2 चमचा मसाला टाकलेला आहे. मालवणी मसाला टाकलाय मी. तुम्ही तुमच्या घरी जो असेल तो वापरा. आणि गरम मसाला 1/2 चमचा टाकलेला आहे. आता तुम्ही घरी कांदा लसूण मसाला असेल तोही टाकू शकता, किंवा तुमच्या घरी कोकणी मसाला असेल तो टाका, किंवा लाल मिरची पावडरचा कोणताही मसाला तुमच्या घरात अवेलेबल असेल घरगुती तो तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. आणि गॅसची फ्लेम मी एकदम कमी केली आहे. आणि ही चेवणी सुकट आता मी याच्यामध्ये टाकते. मसाले अर्धा मिनिट परतून द्यायचे, म्हणजे मसाल्यांची चव छान उतरते आणि कच्चे पण राहत नाहीत. आता ही चेवणी सुकट मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याला छान असं मिसळून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळीकडे लागला जातो. आणि याच्यावर मी झाकण ठेवले. आता झाकण एक 5 मिनिटभर ठेवायचं, म्हणजे हे खूप छान असं परततं. किंवा 2 मिनिटं ठेवा झाकण, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आहे ना खाली लागली नाही पाहिजे ही, म्हणून. आता ही छान अशी फ्राय झाली आहे. आणि फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कोकम टाकणार आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे. मी इथे आता चवीपुरतं मीठ टाकते. मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाका, कारण आधीच हे खारे मासे असतात, म्हणजे याला मीठ लावून वाळवलेलं असतं, तर त्याच्यामध्ये मीठ आधीच असतं. त्यामुळे मीठ थोडं बेताने टाका, एकदम थोडंसं टाका. आणि जर लागल्यास नंतर तुम्ही टाकू शकता, पण जास्त नका टाकू मीठ. कमी झालं तर वरून टाकता येतं, पण जास्त झालं तर ते काढता येत नाही, त्यामुळे जरा बेताने टाका. आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे. छान शिजून द्यायचे मीठ टाकल्यानंतर. आणि 2 मिनिटं झाकण ठेवलं मी. 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर मी आता याच्यामध्ये आमसूल टाकणार आहे 4 ते 5, कारण आमसूल हे शिजल्यानंतर टाकायचं. आमसूल टाकल्याने याला खूप छान चव येते. आणि आमसूल हे पित्तनाशक असल्यामुळे हे आम्ही कोकणी लोक बऱ्याच भाज्यांमध्ये, आमट्यांमध्ये किंवा चटण्यांमध्ये वापरतो. आणि थोडासा पाण्याचा हापका मारायचा याच्यावर, म्हणजे हे खाली लागत नाही भाजी. आणि छान याला चव पण येते आणि भाजी छान अशी एकजीव होऊन येते छान. आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे. आता 1 मिनिटाने बघू. हे बघा, भाजी तयार आहे आपली. आणि मी इथे या भाजी बरोबर मस्त अशा गरमागरम तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत. इतक्या चविष्ट लागतं ना तांदळाच्या भाकरी सोबत. काय कॉम्बिनेशन आहे, आहा हा. माझ्या तर तोंडाला एवढं पाणी सुटलंय ना, असं वाटतं आत्ताच जेवायला बसावं. ही आहे तांदळाची भाकरी आणि चेवणी सुकट. आणि त्याबरोबरच मस्त एक छोटासा कांदा, जो आपल्या देसी पद्धतीने हाताने तोडण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तयार आहे आपली चेवणी सुकट आणि तांदळाची भाकरी आणि कांदा. चला आता हे टेस्ट करून बघूया. वा, मस्त.
अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.